मंडळी नमस्कार. आज आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत. या कापसावर बघा आपण ग्रामुक झोन मारलेला आहे. आज आपण 1-2 दिवसात याची शेवटची वेचणी करून घेऊ आणि वेचणी केल्यावर याला कट करून इथं दुसरं पीक करू. म्हणजे आपला इथं वेळ किती वाचला बघा. तुम्हाला जर पारंपरिक मध्ये हे करायचं असतं तर हे सगळ्या पराठ्या काढ, जमा कर, व्ही-पास मार, रोटावेटर मार, हे मार, याच्यामध्ये आपले पैसे पण गेले असते आणि वेळ पण गेला असता. पण आपलं काय आता हा वेचणे, श्रेडरनं याला बारीक करणे आणि दुसऱ्या दिवशी इथं काहीतरी टोकन करणे, गहू समजा, चना किंवा ज्वारी. तर यासाठी आपण बघा आपल्या शेतामध्ये तुम्हाला कुठेच बोंडअळी किंवा बोंडसड हा प्रकार पाहायला भेटणार नाही. कारण मी तुम्हाला आता काही बोंड फोडून दाखवणार आहे. ते बघा. आता हे बघा, हे दाखवतो. हे बोंड कन्नाशकान आता फुटण्यावर आलं. 2-3 दिवसात हे बोंड फुटून जाईल. इथं कुठेही तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही. हे बघा, सगळ्या पाकळ्या. ही सगळी जी कमाल आहे ना, ही आहे खरी SRT ची कमाल. आता हे बघा, वरचं पण बोंड पहा. शेंड्यावरचं आहे, शेंड्यावरचं खालची पण. हे पण तयार झालेलं आहे. 2-3 दिवसात फुटून जाईल. मग आपल्या एक बोंड आज आपल्या वेचणीत आहे. कापूस बघा कसा आहे, पूर्ण पांढरा, बिलकुल कुठेही त्याला डाग नाही, काही नाही. हे बघा, शेंड्यापर्यंतचे बोंड पहा. आणि याच्यासाठी आपण काय केलं, फक्त SRT शेती केली, योग्य नियोजन. कारण एक महत्त्वाचा मुद्दा जो राहिला, आता बघा याची हाईट ही 5 फुटापर्यंत आहे. आपण 5 फुटावर हिची शेंडे खुडणी केली होती, बघू शकता. आपण तेवढ्यावर न थांबता ही जी ब्रँचेस आहे, ब्रँचेसचे पण शेंडे खुडून घेतले होते, ज्याला आपण गळफांद्या म्हणतो. हे बघा, हे गळफांदी. म्हणजे आपण इले एका मर्यादेपर्यंत थांबवलं. हे शेंड्यावरचं बोंड बघा कसं फुटून राहिलं. शेंड्यावरचं बोंड आहे. आणि कापूस आपला बिलकुल पहा, बेड पण कायम. आणि आता आपण याचं श्रेडर केलं की दुसरं पीक लावण्यासाठी आपण तयार. आणि याच्यावर आपण फक्त ग्रामोक झोन घेतलं 80 मिली. याच्या व्यतिरिक्त कोणतंही घेतलं नाही. जुनं तण पण बघा. आणि विशेषतः यावर्षी पारंपरिक शेतीमध्ये जे बुडातले बोंड म्हणतो आपण, बुड बोंड, बरेच जणांचे खराब निघाले किंवा काय झाले. आता हे बघा, आपली सगळ्यात खालची फांदी, तिच्या काचुळ्या पूर्ण वेचलेल्या आहे. म्हणजे आपलं एकही बोंड वाया गेलेलं नाही किंवा आपल्याकडे ते निघाल. विशेषतः खालची जे बोंड आहे ते सगळे तुम्हाला फुटलेले दिसतील. आणि आज फक्त जे काचुळ्या म्हणतो आपण त्याच फक्त दिसत आहे. कापूस वेचणं झाल्यावर त्याच्यामुळे पराठीची एका मर्यादित 5 फुटापर्यंत वाढ थांबून, आणि हे ब्रँचेस कापल्यामुळे काय झालं, आपल्या पराठीमध्ये दाटी निर्माण नाही झाली. हवा खेळती राहिली, सूर्यप्रकाश खेळता राहिला, रोगापासून बचाव झाला. आणि त्याच्यामुळे आपलं उत्पन्न एक मर्यादित होतं, मर्यादित कालावधीत पूर्ण झालं. आणि ही लागवड 1 जुलैची आहे, हे विशेष आहे. आणि आता आपण या हप्त्यात तिला सगळं वेचून म्हणजे श्रेडर करून दुसरं पीक लावणार आहे. व्हिडिओ जर योग्य वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.